नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत बटाट्याची कोरडी भाजी. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी. लगेचच कृतीकडे वळूयात. त्यासाठी आपण बटाट्याची साल काढून त्याचे या आकाराचे काप करून घेतलेले आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक लहान टमाटा, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, मीठ, तेल आणि इतर कोरडे मसाले. चला तर मग पुढच्या कृतीकडे वळूयात. आपण कढई तापत ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित तापली की आपण त्यात 2 चमचे तेल ॲड केलं. टिफिनच्या भाजीसाठी पहिली पसंती ही बटाट्याची भाजीच असते, कारण ती अगदी झटकन बनते. तेल व्यवस्थित तापलं की आपण त्यात अर्धा चमचा जिरं घालणार आहोत. या सगळ्या प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम स्लो ते मीडियमच ठेवा. आपलं जिरं आता व्यवस्थित तडतडतंय. जिरं व्यवस्थित तडतडलं तरच त्याची चव ही भाजीत उतरते. आता आपण त्यात कांदा घालून घेऊया. कांदा तेलात घातल्यावर व्यवस्थित परतून घेऊयात. त्यात थोडं आपण मीठ घालणार आहोत, जेणेकरून कांदा हा लवकर शिजेल आणि त्याला छान तांबूस कलर येईल. मीठ घालून झाल्यावर पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया. कांदा आपल्याला छान तांबूस रंगाचा होईपर्यंत, बदामी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला कांदा आता तांबूस रंगावर छान परतायला लागला आहे. त्याचा कलर हळूहळू बदलायला लागला आहे. आता या स्टेजवर आपण त्यात टमाटा ॲड करूया. टमाटा ही चांगला परतून घेऊन चांगला शिजू देऊया. कारण काही टमाटे हे अर्धवट पिकलेले असतात, थोडे कच्चे असतात, त्यामुळे त्यांना शिजण्यासाठी जरा वेळ लागतो. पुढे आपण त्यात आलं लसणाची पेस्ट ॲड करून घेऊया. तीही व्यवस्थित परतून घेऊयात तेलात. नंतर आपण सगळे कोरडे मसाले त्यात घालणार आहोत. कांदा, टमाटा आणि आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतल्यावर आता आपण त्यात कोरडे मसाले घालणार आहोत. आता आपण त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा धणे पावडर घालून व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता आपण यात बटाट्याचे काप घालून व्यवस्थित परतून घेऊयात. बटाट्याचे काप हे अति बारीक किंवा अति जाडही ठेवू नका. ते मीडियम जाडीचे ठेवा, जेणेकरून शिजल्यावर खूप भाजी गाळ पण नाही होणार आणि बटाटे कच्चे पण नाही राहणार. आता आपण बटाटे घालून घेतल्यावर व्यवस्थित सगळ्या मसाल्यात बटाटे परतून घेतलेले आहेत. आता आपल्याला त्यात थोडंही पाणी घालायचं नाही. ही सगळी भाजी आपण वाफेच्या पाण्यावर शिजवणार आहोत. आपण कांद्यात अगोदर थोडं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता बेतानेच मीठ घाला. मीठ घालून देखील आपण सगळी भाजी परतून घेतलेली आहे. आता आपण त्यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून वाफेच्या पाण्यात आपली भाजी व्यवस्थित शिजेल. तुम्ही बघू शकता आपण पाणी न घालताही आपली भाजी व्यवस्थित छान शिजलेली आहे, फक्त वाफेच्या पाण्यावर. आणि ह्या भाजीची चव अतिशय भन्नाट असते. आपला बटाटाही व्यवस्थित शिजला आहे. चला तर मग आपण डिशमध्ये काढून घेऊया.
ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.